मराठी भाषेबाबत राज ठाकरेंच्या भूमिकेचं महायुतीतील काही नेत्यांकडून समर्थन करण्यात आले। ज्या राज्यात राहतो ती भाषा आलीच पाहिजे असं म्हणत मंत्री छगन भुजबळांनी राज ठाकरेंच्या सुरात सूर मिसळला। तर राज ठाकरेंच्या काही गोष्टी पटण्यासारख्या आहेत, पण हिंसा करणं चुकीचंच आहे असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला। राजसाहेब जे म्हणतात त्यातल्या काही भागांशी सहमती, काही भागांशी असहमती। सहमती कोणत्या विषयामध्ये? तर आम्ही महाराष्ट्रात राहतो तर आम्हाला मराठी यायला पाहिजे, अडचण काय? तर रिक्षा, टॅक्सी, दुकानदार मराठी म्हणजे काय, मराठी भाषा ही काय वाईट आहे का? त्यामुळे तो पार्ट राजसाहेबांचं मला मान्य आहे। पण सक्ती, मारपीट, राज्य शासनाला दोष देणं हे काही करणं बरोबर आहे असं मला वाटत नाही। समजावून सांगितलं पाहिजे, ऐकत नाही तर कायदा केला पाहिजे, कायद्याने शासन केलं पाहिजे। आम्हाला कायदा हातात घेण्याचे अधिकार कोणी दिले? आणि याच्यातून मग एक अनार्की, अराजक माजेल असं मला वाटतं। हे तर ठीक आहे, ते म्हणतात त्याप्रमाणे, पण हे एक दिवसात झालं का? एक वर्षात झालं का? याचा इतिहास फार पाठीमागे जावं लागेल ना। अनेक लोक बडोद्याला गेले, इंदोरला गेले, स्थायिक झाले, ते तिकडच्या भाषा बोलतात। आणि म्हणून इथली भाषा सुद्धा ही आली पाहिजे। पण त्याच्याकडे हे खरं आहे की पहिल्यापासूनच अतिशय कडक रीतीने जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तर अशी परिस्थिती आली नसते। आणि जो कोणी दावा नाही मी मराठी बोलणार नाही, मग मग ते बरोबर आहे। बाकीचं जे काही चालू आहे ते त्याच्यावर जर विनाश काही लोक करतात ते मग त्याला दाग लागतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।